ततकिं ततकिं क्षमामण्डले भूप भूपालवृन्दे सदा सेवितं यस्य पादारविन्दं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैनलग्नं ततकिं 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 यशो वेगत दिक्षु दानप्रतापा जगद्वस्तु सर्वं करे मत्प्रसादात् गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैनलग्नं ततकिं 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 न भोगेन योगेन वा वाजिराजौ न कान्तामुखेनैव वित्तेषु चित्तम् गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैनलग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अरण्येन वाग्स्वस्थगेहेन कार्येन देहे मनो वर्तते मे नर्गे गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैनलग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. तसंच आजपासून आता चातुर्मासाचा आपण घेणार आहोत, तर एक पांडुरंग अष्टक घेते. चालेल ताई? तेवढा वेळ नाही, एक म्हणजे एकच घ्यायचं कंपल्सरी. अच्छा, कारण ते छोटस ते पांडुरंग अष्टकम. तरी पण प्रत्येकाला म्हणलं तर मग नियम आपलं हे होऊन जाईल. अच्छा, हा, नियम म्हणजे नियम आपण फक्त एकच घ्यायचं, तर आपल्याला शेड्यूल आपण करू शकू पूर्णपणे, नाही तर मग अवघड होईल. चातुर्मास सुरू होतोय ना आजपासून, म्हणून म्हणलं मग पांडुरंगाचे पांडुरंग घ्या, अष्टकम. ठीक आहे, आजचा दिवस घ्या पण. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. श्री पांडुरंगाष्टकम. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातो मुनेन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायं समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणबद्धैरिदं मामकानां नित्यभ्यः करभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकौशौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत् कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयुरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्चनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलः सर्वदिक्प्रान्तभागं सुरेरर्चितं दिव्यरत्नेन गैरित्रिभङ्गाकृतिं वरमाल्यावसन्तं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्न प्रपन्नार्ध्यं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद. का जन्माचे फळ चकोरा होत जै चंद्र ये अंबरा नाना नवघन मयुरा वो तो देत देत पावे तैसा चंदनांचे मेळापी गीता गीता पद्यरत्नी उमपी वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवुनी फळ मिळाले असे चकोराला वाढवी चंद्र असा जसा आकाशात उगवतो किंवा नवा बेग मोरांना जशी साथ घालतो तद्वत जो साधूजनांच्या सभेत जो गीता श्लोक रूपी रत्नांचा अपार पाऊस पडतो. मग तयाचे निपाडे पडियंते मज पुढे नाही चिगा मागे पुढे न्याहाळीता अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी जो गीतार्थांचे करी परगुणे सहिता. अर्जुना अशा त्या गीता भाष्यकारांइतके खरोखरच मला काही प्रिय नाही, पूर्वी नव्हते आणि भविष्यातही असणार नाही. अर्जुना, जो हा गीता भाष्यकार गीतार्थाची मेजवानी संतांना देतो तो मला इतका आवडतो की मी त्याला आपल्या अंतःकरणात ठेवतो. अधेष्यते चयम इमं धर्म्यं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्ट त्यगिति मे मती. आवयो इम धर्म संवादम अयोध्यते तेन ज्ञानयज्ञेन अह इष्टम श्याम इति मेते मती. आम्हा दोघांच्या धर्मरूप संवादाचे अध्ययन करीत त्याच्याकडून त्या ज्ञान यज्ञाने माझी पूजा होईल असे माझे मत आहे, असे सांगितले आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला. पै माझी या तुझी या मिळणी
वाढीनली जे हे कहाणी, मोक्ष धर्म का जिणी आला से येथे, तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू, न करिता पदभेदू पाठेची जो पडे, तेने ज्ञानावळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती, तोषविला होय सुमती परमात्मा मी. अर्जुना, तुझ्या माझ्या मित्रत्वात जी ही गीतेची कथा वाढली आहे, की ज्या गीता शास्त्रात मोक्ष प्राप्तीचा धर्म जणू जगण्याकरिता आला आहे. तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू, न करिता पदभेदू पाठेची जो आहे, तेने ज्ञानावळी प्रदीप्ती मूळ अवेदीची आहुती, तोषविलास होय सुमती परमात्मा मी. त्या सकळार्थांचे ज्ञान करून देणारा आम्हा दोघांचा संवाद पदाचा अर्थ न करता जो केवळ आवर्तनच करतो, हे उत्तम बुद्धीच्या अर्जुना, त्याचे प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत मला विद्येची पूर्णाहुती देऊन मी जो परमात्मा, त्या मला संतुष्ट केले आहेस. घेऊनी गीतार्थ उगाणा, ज्ञानी येते विचक्षणा, ठाकिती ते गाणा वाणा, गीतेचा तोल आहे. गीता पाठकासी असे, फळ अज्ञ अर्थज्ञाची सरिसे, गीता माऊली नसे जाणे ताने. गीता पाठ करणाऱ्याला गीतार्थ समजण्यासारखेच फळ मिळते. गीता ही माता आहे, म्हणून तिला जाणते लेकरू व लहान लेकरू असा भेद नाही. श्रद्धावान सूयश्च शृणुयादपियो नरः, सोऽपि मुक्तः शुभालोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. अन्वय: श्रद्धावान अनसूय चय शृणुयात् अपि मुक्त पूर्वकर्माणां शुभन लोकानां प्राप्तनातु. निष्ठावान मत्सरहीन पुरुष गीतेचे श्रवण देखील करेल तर पापबंधनापासून मुक्त होऊन पुण्यकर्माने प्राप्त होणाऱ्या शुभ लोकांना प्राप्त होईल. आणि सर्व मार्गी निंदा सांडूनी आस्थापायी शुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. या सर्व मार्गांची निंदा करणे सोडून देऊन शुद्ध निष्काम वृत्तीने जो गीता श्रवणाविषयी श्रद्धेची उभारणी करतो, त्याच्या कानावर गीतेची अक्षरे पडली नाही, तोच त्याचे पाप मोठ्या गडबडीने निघून जाते. तयाच्या श्रवणपुटी गीतेची अक्षरे जवपैठी, होती ना तव उठा उठी फळेची पाप. अटविये माझी जैसा वन्नी रिगता सहसा, लंघिती का दिशा वनायके तिने. जंगलात एकदम अग्नी शिरला असता वन हेच त्याचे राहण्याचे घर आहे, असे तो वन्य प्राणी पक्षी दाही दिशांकडे पळत सुटतात. अग्नी म्हणतो की माझंच हे घर आहे, तुम्ही इथे राहू नका. त्यामुळे सर्व प्राणी पक्षी तेथून पळायला लागतात. का उदयाचळकुळी झळकता अंशुमाळी, तिमिरे अंतराळी हरपती. तैसा कानांच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी, तेथ सृष्टीची आदिवरी जायची पाप. ऐसी जन्मवेली धुवट होय पुण्य रूप चोखट, याही वरिया चाट लाहे फळजे. पूर्वगिरीच्या शिखरावर सूर्याचा प्रकाश झळकला की अंधार अंतराळात लोपतो. तद्वत येथे गीतारूपी देवाच्या नावाचा गजर कानरूपी महाद्वारात होतो. तेथे जगाच्या आरंभापासूनचे ऐकणाऱ्यांचे पाप नष्ट होते. अशा तऱ्हेने मानवी जन्मरूपी वेल शुद्ध होऊन ती पुण्यरूपी सुंदर फुलांनी विकास पावते आणि अखेरीस तिला विपुल फळे येतात. जे ये गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे,
रिघती तेथुले होती पुरे अश्वमेधकी. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्म जरी उन्नती. तेणे स्वर्ग राज संपत्ती लाहेची शेखी. तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी. मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे. या गीता ग्रंथातील जेवढी अक्षरे कर्णद्वारातून हृदयात येतात तितके अश्वमेध पूर्ण होतात. म्हणून गीता श्रवण केली असता पापे नष्ट होतात, धर्माचा उत्कर्ष होतो, त्यामुळे स्वर्गाचे वैभव प्राप्त होते. तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी. मग आवडे तव भोगी पाठी मजची फळे. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया. फळे महानंदे मिया भाऊ काय बोलो. या कारणे हे असो परिजया लागी शास्त्र तिसो. केला ते तव तुझ पुसो काज तुझे. गीता श्रवण करणारा माणूस भगवंतापर्यंत येण्याकरिता पहिला मुक्काम स्वर्गात करतो. तेथे आवडीचे भोग घेतो, नंतर भगवंताला प्राप्त होतो. अर्जुना, अशी ही गीता ऐकणाऱ्याला आणि पठण करणाऱ्याला ब्रह्मानंद स्वरूप असलेल्या माझ्या प्राप्तीने फलद्रूप होते. गीता ग्रंथाचे वर्णन कितीही विस्तृत पूर्ण केले तरी संपत नाही. याकरिता हा गीतेचा विस्तार पुष्कळ झाला. तथापि थांबूयात ताई इथेच. इथेच थांबू. हो हो 39च झालं. 39च झाले, म्हणजे 20 झाले. हो. चालते. दुसरा श्लोक बर. सुरू होतो ना आपला. हो. बोलता थोडस 2 मिनिटं याच्यावर, आजच्या श्लोकांवर बोलता थोडं? बर. हो हो हो. फार नाही जमणार, कारण तितकं काय अजून येत नाहीये मला. बरं, हरकत नाही. सांगते मी. आजच्या याच्यामध्ये गीता किती श्रेष्ठ आहे. भगवंताने हे सांगितलं आहे की गीता ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला त्याचे फळ किती मिळते. स्वर्गामध्ये प्रथम स्वर्गात गेल्यानंतर पुढे त्याला सर्व प्राप्त होतं. आणि गीता ही किती श्रेष्ठ आहे याचं पुरेपूर वर्णन या आत्ता वाचलेल्या श्लोकात आलेलं आहे. बस. खूप छान. छान ताई. ताई बोलता थोडं 2 मिनिट. शकुंतला ताई छान बोलतात. हो. बोला ताई. हा बोला ताई. ताई मी बोलू का, दुसरं कोण बोलतंय? हा, तुम्हाला सांगितलं ताई, बोला. हो. असं ह्याच्या सांगितलं की गीता म्हणजे वाचणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्याला तेवढंच फळ आहे. समजा, आणि गीतेचं पठण करणाऱ्याला अर्थ समजल्यासारखं, ज्याला अर्थ समजल्यावर जे फळ मिळते तेच फळ गीता पठण करणाऱ्याला पण आहे. बरोबर. आणि असं सांगितलं की गीता पठण करून ते कर्णाद्वारा अश्वमेध यज्ञाचं पुण्य होईल. जे अश्वमेध यज्ञाचं पुण्य होईल तेवढंच गीता पठणाचं पुण्य आहे. असं सांगितलं. ते पुण्य भोगून आणि मग स्वर्गाला जातील आणि तो पुण्य भोगून मला प्राप्त होशील सांगितलेलं आहे. यामध्ये एक ऍड करावं असं वाटतं ताई, की जे अर्थरहित गीता वाचतं, म्हणजे आपण म्हणतो की अर्थ समजून घेतला पाहिजे, किंवा आपल्याला आपण बाकीच्यांना असं तुच्छ मानायला सुरुवात करतो की आपल्याला पूर्ण येते, उच्चार स्पष्ट आहेत म्हणा, किंवा बाकीच्यांचे उच्चार स्पष्ट नाही आहेत, तर कशीही जरी गीता वाचली तर त्याचं जे पुण्य आहे हे अगदी जो वाचणारा आहे, ज्याने अर्थ समजून घेतलेला आहे, त्याच्या इतकंच त्याला पण पुण्य मिळतं. हा याच्या शब्दाचा अर्थ आहे बघा. बरोबर. गीता म्हणजे पठण करणाऱ्याला आणि गीता अर्थ समजून वाचणारा, दोन्ही सांगितलं. अगदी दोघंही जण सारखेच आहेत. त्याच्यामुळे कोणालाही कमी लेखण्याचं कारणच नाही की त्याला येत नाही किंवा मला येतं.
म्हणायचं कारणच नाही यामध्ये. हे खूप महत्वाचं बरोबर आहे. आहे. गीता ही माऊली आहे, हे जाणे ते मूल आहे आणि हे नेणे ते मूल आहे, असा भेद तिच्या जवळ असा नाही. कधीच करत नाही ती. बरोबर आहे. बरोबर आहे, खरंच आहे ताई. हो हा. हो चालेल. श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. आता हे जे युद्ध झालेलं आहे तर याची पूर्व पीठिका काय होती? पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपले अर्ध राज्य त्यांनी मागितलं दुर्योधनाला, तर तेव्हा दुर्योधन काय म्हणे की अर्धे राज्य तर सोडून द्या, मी तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीन सुद्धा तुम्हाला युद्धा वाचून देणार नाही. मी तुम्हाला तसे कबूल केले होते आणि त्याप्रमाणेच मी वागणार आहे. पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करण्याचे ठरवले, कारण की माता कुंती होती, हिचं म्हणणं होतं की धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. पांडव आणि कौरवांचे युद्ध होणे निश्चित झाले आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली. महर्षी वेद व्यासांचे धृतराष्ट्रावर फार प्रेम होते. त्या प्रेमामुळे त्यांनी धृतराष्ट्राजवळ येऊन म्हटले की युद्ध होणे आणि त्यात क्षत्रियांचा भीषण संहार होणे अवश्य भावी आहे. म्हणजे हे होणारच आहे, याला कोणीही टाळू शकत नाही. जर तुम्हाला युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो, ज्यामुळे तुम्ही येथेच बसल्या ठिकाणी युद्ध चांगल्या रीतीने पाहू शकता. यावर धृतराष्ट्र म्हणाले की मी जन्मभर आंधळा राहिलो, आता आपल्या कुलाचा संहार पाहू इच्छित नाही. म्हणजे त्यांना कळलं होतं की या युद्धात आपली मुलं जिंकणार नाही, पण मला हे सगळं समाचार मात्र ऐकायचं आहे. तेव्हा व्यासजी म्हणाले मी संजयाला दिव्य दृष्टी देतो, यामुळे संजय संपूर्ण युद्धाला, संपूर्ण घटनांना, सैनिकांच्या मनात आलेल्या विचारांना सुद्धा जाणेल, ऐकेल, पाहिल आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल. असे म्हणून व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी प्रदान केली आणि मग कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालेले आहे. आणि धृतराष्ट्र ते सगळं ऐकत होते आणि त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार होते, पण ते म्हणजे त्यांनी मन पक्क केलं होतं की काय जे होईल ते युद्ध होईल, पण युद्धाचं आपल्याला सर्व समाचार संजयाकडून कळायला पाहिजे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे. आता धर्म तरी आपल्याला शब्द माहितीये, पण कुरुक्षेत्राचा आपल्याला माहिती नाही. कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता. कुरु राजांनी येथे तपश्चर्या केली होती. यज्ञादी धर्ममय कर्मे झाल्याने आणि कुरु राजाची तपोभूमी असल्याने या ठिकाणाला धर्मभूमी कुरुक्षेत्र असे म्हटले आहे. संसारात प्रामुख्याने भूमी, धन आणि स्त्री या 3 वस्तूंसाठीच लढाया होतात. या 3 पैकी राजे लोक मुख्यतः भूमीसाठी आपापसात लढतात. येथे कुरुक्षेत्रे म्हणजे कुरुक्षेत्रे पद देण्याचे तात्पर्य म्हणजे जमिनीला धरूनच आहे. कुरुवंश म्हटला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र त्यात येतातच. दोन्हीही कुरुवंशी असल्याने कुरु राज्याच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावर दोघांचाही समान हक्क होतो. म्हणून दोघेही जमिनीकरता युद्धासाठी आले आहेत. जरी आपली भूमी असल्यामुळे दोघांसाठी कुरुक्षेत्र हे पद योजने युक्तिसंगत आणि न्यायसंगत असले तरीही आमची सनातन वैदिक संस्कृती अशी विलक्षण आहे की कोणतेही कार्य करायचे असेल तर ते धर्माला अनुसरूनच केले जाते. युद्धात मारणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्य सुद्धा धर्मभूमीमध्ये, तीर्थभूमीमध्ये केले जातात. म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्राबरोबर धर्मक्षेत्रे हे पद आलेले आहे. येथे सुरुवातीला धर्मपदाने एक गोष्ट समजते. जर सुरुवातीच्या धर्मपदातील धर ही अक्षरे घेतली आणि 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामधील मम या पदातील म हे अक्षर घेतले तर धर्म शब्द तयार होतो. म्हणून संपूर्ण गीता धर्माच्या अंतर्गत येते. अर्थात धर्माचे पालन झाल्यास गीतेच्या सिद्धांताचे पालन होते आणि गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याने धर्माचे अनुष्ठान होते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या पदातून सर्वांनी हाच बोध घेतला पाहिजे की कोणतेही कर्म धर्माला अनुसरूनच करावे. प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीनेच केले पाहिजे. केवळ आपल्या सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे आणि कर्तव्य अकर्तव्य याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवला पाहिजे. समवेता युयुत्सवाः. दोन्ही सैन्यांना युद्धाची इच्छा होती, परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होती. त्याचा मुख्य उद्देश राज्यप्राप्तीचाच होता.
मग ती राज्यप्राप्ती धर्माने होवो अथवा अधर्माने हो, न्यायाने किंवा अन्यायाने, विहित पद्धतीने किंवा निषिद्ध पद्धतीने, कोणत्याही प्रकारे का होईना राज्य मिळाले पाहिजे असा त्याचा भाव होता. म्हणूनच दुर्योधनाचा पक्षच विशेष रूपाने युयुत्सु अर्थात युद्धाची इच्छा असलेला आहे. आता युयुत्सु म्हणजे युद्धाची इच्छा हा शब्दप्रयोग आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण की आपल्याला या परीक्षेमध्ये कठीण शब्दांचे अर्थ सुद्धा विचारणार आहे. तर आपण एक वेगळी वही करून तिथे सगळे शब्दांचे अर्थ लिहून ठेवले तर नंतर आपल्याला सोपं होईल. पांडवांची धर्मावर निष्ठा होती. कोणत्याही प्रकाराने जीवन निर्वाह करू, पण धर्माविरुद्ध आचरण करणार नाही आणि धर्मात बाधा होऊ देणार नाही, याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करू इच्छित नव्हते. परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी आपल्या 4ही बंधूंसह द्रौपदीशी विवाह केला होता, त्या मातेच्या आज्ञेनेच धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले आहेत. अर्थात केवळ आईची आज्ञा पालन करणे हाच धर्म समजून धर्मराज युद्धाला तयार झाले आहेत. तात्पर्य, दुर्योधनादी तर राज्याच्या इच्छेने युद्धाला तयार झाले होते, परंतु पांडव धर्म पालन करण्यासाठी युद्धाला तयार झाले होते. मामका पांडवाश्चैव, पांडव धृतराष्ट्राला वडिलांप्रमाणे मानत होते आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करीत होते. धृतराष्ट्राने अनुचित आज्ञा दिली तर पांडव उचित अनुचिताचा विचार न करता त्यांची आज्ञा पाळत होते. म्हणून येथे मामका पदाच्या अंतर्गत कौरव आणि पांडव हे दोन्हीही येतात. तरीही पांडव हा वेगळं असं शब्द केलेला आहे, कारण की धृतराष्ट्राला आपल्या पुत्रात मामका हा शब्दाने त्यांनी दाखवलाय आणि पांडुपुत्रात समभाव नव्हता, म्हणजे ते वेगवेगळेच मुलं समजत होते, ते पक्षपात करीत असत. त्यांना आपल्या पुत्रांविषयी मोह होता. ते दुर्योधनादिकांना तर आपले मानत असत, पण पांडवांना आपले समजत नसत. म्हणून त्यांनी आपल्या पुत्रांसाठी मामकाहा आणि पांडुपुत्रांसाठी पांडवाहा असे शब्दांचा प्रयोग केलेला आहे. कारण जे भाव अंतःकरणात असतात ते सहसा वाणीतून बाहेर प्रकट होतात. या आपपर भाव वृत्तीमुळेच धृतराष्ट्राला आपल्या कुलाच्या संहाराचे दुःख भोगावे लागले. यापासून प्रत्येक मनुष्याने असे समजून घ्यावे की आपल्या घरात, गल्लीत, गावात, प्रांतात, देशात, संप्रदायात आपपर भाव म्हणजे द्वैत भाव, म्हणजे तू वेगळा मी वेगळा असे समजून वागू नये. कारण द्वैत भावनेनेच आपसात प्रेम स्नेह राहत नाही, तर कलह निर्माण होतात. आता इथे कोण कोण होतं या युद्धामध्ये हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपला पुत्र दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण होण्यासाठी द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यांना पांडवांच्या प्रमुख सेनापतींची नावं सांगितली. दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेले आणि पांडवांविषयी त्यांच्या मनात द्वेष निर्माण होईल म्हणून त्यांच्या सेनापतींची नावं सांगितली. त्यानंतर दुर्योधनाने आपल्याकडील प्रमुख सेनापतींची नावे सांगून त्यांच्या युद्ध कलेमधील नैपुण्याची प्रशंसा केली. म्हणजे आपल्याकडे कोण कोण आहे हे त्यांनी विशेष त्यांचे गुण सांगितले आणि त्यांना खुश केलं. दुर्योधनाला खुश करण्यासाठी भीष्माचार्यांनी दीर्घ स्वरात आपला शंख वाजवला. आता युद्ध तर होणार आहे, भीष्माचार्यांना आता ते पसंत नाहीये, कारण की त्यांना कृष्णावर जास्त प्रेम होतं, पण आता युद्ध करायचं, आता त्याला खुश करायचं म्हणून त्यांनी मोठ्या आवाजात शंख वाजवला. ते ऐकून बाकी सगळ्यांनी शंख वाजवलेत. हे पूर्ण श्लोकामध्ये अगदी म्हणजे अगदी व्यवस्थित दिलेलं आहे, ते आपण आपल्या वहीमध्ये टिप्पण करून ठेवून द्यायला पाहिजे. आता काय आहे हकीकत सांग. धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देण्यास संजय पुढील श्लोकापासून सुरुवात करतात. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढन् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. आता याच्यामध्ये कठीण शब्द काय आहे? अब्रवीत. अब्रवीत म्हणजे म्हणाला. पांडवानिकम म्हणजे पांडव सेनेला. असे जे कठीण शब्द आहे ते सगळे शब्द आपण लक्षात ठेवायला हवे. पांडवांची व्यूह रचनात्मक उभी असलेली सेना पाहण्याचे तात्पर्य हे की पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने आणि ऐक्यभावाने उभी होती. अर्थात त्यांच्या सैन्यात दोन भाव नव्हते, मतभेद नव्हते. त्यांच्या पक्षात धर्म आणि श्रीकृष्ण भगवान होते. ज्यांच्या पक्षात धर्म आणि भगवान श्रीकृष्ण असतात त्यांचा दुसऱ्यांवर फार प्रभाव पडतो. म्हणूनच संख्येने कमी असूनही पांडवांच्या सैन्यात तेज होते, म्हणजे प्रभाव होता.
आणि त्यांचा दुसऱ्यांवर फार मोठा प्रभाव पडत होता. म्हणून पांडव सेनेचा दुर्योधनावरही फार मोठा प्रभाव पडला, की ज्यामुळे तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो. धृतराष्ट्र म्हणतो, दुर्योधनाला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे की धृतराष्ट्राचा सर्वात जास्त दुर्योधनाशी आपलेपणा होता, म्हणजे मोह होता. म्हणजे तो मुलगाच होता, पण तरीही त्याचा जास्त स्नेह त्याच्यावर होता. परंपरेच्या दृष्टीने सुद्धा दुर्योधनच युवराज होता. राज्यकारभार दुर्योधनच पाहत होता. धृतराष्ट्र तर नाममात्र राजे होते. युद्ध होण्यात सुद्धा मुख्य कारण दुर्योधनच होता. या सर्व कारणांनी दुर्योधनाला संजयाने राजा असे संबोधन दिले आहे. आचार्य मुपसंगम्य द्रोणाचार्याजवळ जाण्यामागे प्रामुख्याने 3 कारणे असावीत. आपला स्वार्थ साधण्यासाठी, अर्थात द्रोणाचार्याच्या मनात पांडवांविषयी द्वेष भावना निर्माण करून त्यांनी आपल्या पक्षात विशेषतेने कार्य करावे, यासाठी दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ गेला. व्यावहारिक दृष्ट्या गुरु या नात्याने त्यांना मानवंदना देण्यासाठी सुद्धा दुर्योधनाने द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्य होते. युद्धामध्ये प्रमुख व्यक्तीचे योग्य ठिकाणी उभे राहणे अत्यंत आवश्यक असते, नाहीतर सैन्य व्यवस्था विस्कळीत होते. म्हणून दुर्योधनाचे स्वतः द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्यच होते. या ठिकाणी एक शंका घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने तर सेनापती भीष्माचार्यांजवळ जावयास पाहिजे होते, पण दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांजवळ का गेला? याचे समाधान असे की द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघेही उभय पक्षपाती होते. अर्थात ते कौरव आणि पांडव या दोघांचाही पक्ष घेत होते. या दोघांपैकीही द्रोणाचार्यांना जास्त खुश करावायचे होते, कारण द्रोणाचार्यांशी दुर्योधनाचे गुरुच्या नात्याने तर प्रेम होते, परंतु कुटुंबाच्या नात्याने प्रेम नव्हते. आणि अर्जुनावर द्रोणाचार्यांची विशेष कृपा होती, म्हणून त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाचे त्यांच्याजवळ जाणेच योग्य होते. व्यवहारातही आपल्याला असे दिसून येते की ज्याच्याशी आपली विशेष प्रीती नाही त्याच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो. दुर्योधनाला असा विश्वास होता की भीष्माचार्य तर आपले पितामहच आहेत, त्यांच्याजवळ नाही गेलो तर काही वावगे होणार नाही, म्हणजे त्याने त्यांना गृहीत धरलं होतं. त्यांच्याकडे न जाण्याने जरी ते नाराज झाले तरी मी कोणत्याही प्रकाराने त्यांना राजी करून घेऊन, कारण पितामह भीष्माचार्यांशी दुर्योधनाचा कौटुंबिक संबंध आणि प्रियता होतीच. याच कारणामुळे भीष्माचार्यांनी दुर्योधनाला खुश करण्यासाठी दीर्घ स्वरात आपला शंख वाजविला. द्रोणाचार्यांजवळ जाऊन दुर्योधन काय वचने बोलला ते आपण 3ऱ्या श्लोकात पाहूया. पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूम व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आता आचार्य हा शब्द वापरलाय. पांडुपुत्राणाम आचार्य, आचार्य म्हणजे द्रोणाचार्यांना आचार्य असे संबोधण्यामध्ये दुर्योधनाचा असा भाव होता की सर्वांचे म्हणजे कौरवांचे आणि पांडवांचे आचार्य म्हणजे गुरु आहेत. आम्हाला आपण शस्त्रविद्या शिकवली असल्याने आपण आम्हा सर्वांचे गुरु आहात, म्हणून आपल्या मनात कोणाचाही पक्ष अथवा आग्रह नसावा. म्हणजे हे सुद्धा कोण ठरवतो? दुर्योधन ठरवतो की तुम्ही तर गुरु आहेत, पण तुम्ही दोघांना समभाव द्या म्हणून. तव शिष्येण धीमता. दुर्योधन असे समजतो की आपण इतक्या सरळ स्वभावाचे आहोत की आपणाला मारण्यासाठीच उत्पन्न झालेल्या दृष्टद्युम्नालाही आपण शस्त्रास्त्र विद्या शिकवली आहे, आणि तो शिष्य दृष्टद्युम्न इतका बुद्धिवान आहे की त्याने आपणाला मारण्याकरताच आपणाकडून शस्त्रास्त्र विद्या शिकली आहे. द्रुपद पुत्रेण, म्हणजे जरी दुर्योधन येथे द्रुपद पुत्राच्या ऐवजी दृष्टद्युम्नही म्हणू शकत होता, तरी पण द्रोणाचार्यांशी द्रुपदाचे जे वैर होते त्या वैर भावाचा बदला घेण्याची हीच उत्तम संधी आहे, अशी आठवण करून देण्यासाठी दुर्योधन येथे द्रुपद पुत्रेण असे शब्द वापरतो. जरी कौरवांच्या सैन्यापेक्षा पांडवांचे सैन्य संख्येने कमी होते, अर्थात कौरवांचे सैन्य 11 अक्षिणी आणि पांडवांचे सैन्य 7 अक्षिहिणी होते, तरी पण दुर्योधन पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणून दाखवतो. पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणण्याचे 2 भाव दिसून येतात. पांडवांचे सैन्य अशा रीतीने व्यूहाकार रचले गेले होते की ते कमी असूनही दुर्योधनास जास्त भासत होते. पांडवांच्या सैन्यातील सर्वच्या सर्व योद्धे एकाच मताचे होते. या एकीमुळे पांडवांची थोडी असलेली सेना सुद्धा बलाने उत्साहाने फार मोठी दिसत होती. अशी सेना दाखवून दुर्योधन द्रोणाचार्यांना असे सांगू इच्छितो की आपण या सैन्याला सामान्य किंवा छोटे समजू नका.
आपण आपली विशेष शक्ती लावून सावधपणे युद्ध करा. पांडवांचा सेनापती आपला शिष्य द्रुपद पुत्रच तर आहे, म्हणून त्याच्यावर विजय मिळवणे आपल्यासाठी काय अवघड आहे, असा प्रश्न तो विचारतो. पांडव सेना युद्धासाठी तयार होऊन आपल्या समोर उभी आहे, तर मग आपण त्या सैन्यावर कोणत्या प्रकारे विजय मिळवू शकतो याविषयी आपण लवकर निर्णय घ्या, असे सुद्धा दुर्योधन त्यांना सांगतो. द्रोणाचार्यांना पांडवांची सेना पाहण्याविषयी प्रार्थना करून आता दुर्योधन त्यांना पांडव सेनेतील महारथींना दाखवत आहे. म्हणजे आपण सांगतो ना, लग्नात ओळख करून देतो, हे कोण आहेत ते कोण आहेत, तसं आता दुर्योधन सगळ्यांची नावं घेतोय आणि नावं घेऊन सगळ्यांची ओळख करून देतोय. आणि हे जे आहेत हे सगळे महारथी आहेत, असं तो द्रोणाचार्यांना सांगतोय. आता याच्यामध्ये अर्थ काही नाही, फक्त वेगवेगळी नावं घेतली आणि त्या नावांचे अर्थ आहेत. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथाः दृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैबेश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. आता याच्यात त्यांनी सगळ्यांची फक्त नावं घेतलेली आहे की कोण कोण आलेलं आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, म्हणजे की ज्यांच्या साह्याने बाण चालवले जातात त्यांचे नाव ईश्वास अर्थात धनुष्य आहे. असे विशाल आकाराचे धनुष्य ज्यांचे जवळ आहेत ते सर्व महेश्वास धनुर्धारी आहेत. विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंच्या ओढण्यासाठी खूप ताकद लागते. शक्तीनिशी सोडलेला बाण विशेष मारा करतो. असे विशाल धनुष्य जवळ बाळगत असल्याने ते सर्व खूप बलवान आणि शूरवीर आहेत. हे सामान्य योद्धे नव्हेत. युद्ध कलेमध्ये ते भीम आणि अर्जुनाप्रमाणे निपुण आहेत. अर्थात भीमाप्रमाणे बलवान आणि अर्जुनाप्रमाणे शस्त्रकलेमध्ये निपुण आहेत. युयुधानाने अर्जुनापासून शस्त्रास्त्र विद्या शिकली होती. भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला आपले नारायणी सैन्य दिले, तरीही तो अर्जुनाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्जुनाच्याच बाजूने राहिला, दुर्योधनाच्या पक्षात गेला नाही. द्रोणाचार्याच्या मनात अर्जुनाविषयी द्वेष भावना निर्माण करण्यासाठी दुर्योधन महारथांपैकी सर्वप्रथम अर्जुनाचा शिष्य युयुधानाचेच नाव घेतो. म्हणजे तात्पर्य असं आहे, हा अर्जुन तर पहा, ज्याने आपणापासून विद्या ग्रहण केली आणि जगामध्ये तुझ्यासारखा कोणीही धनुर्धारी होणार नाही असा प्रयत्न करीन, असं वरदानही आपण अर्जुनाला दिले आहे. अशा प्रकारे आपला तर शिष्य अर्जुन ह्याचेवर इतका स्नेह आहे, परंतु तो कृतज्ञ होऊन विरुद्ध बाजूने लढण्यास उभा आहे. पण अर्जुनाचा शिष्य सात्यकी मात्र आपल्या गुरुच्याच पक्षात उभा आहे, म्हणजे तो कौरवांकडे गेलाय असं सांगितलंय. विराटश्च, हा विराट राजा की ज्याच्याकडून आमच्या बाजूचे वीर सुशर्मा अपमानित झाले आहेत. आपणही त्यांच्या संमोहन अशस्त्रामुळे मोहित झाला होतात आणि आम्हालाही ज्यांच्या गायी सोडून पळून जावे लागले होते, तो आपल्या विरुद्ध पक्षाकडे उभा आहे. राजा विराटाशी द्रोणाचार्यांचा कोणताच द्वेष किंवा वैरभाव नव्हता, पण दुर्योधनाला असे वाटले की जर युयुधानानंतर मी द्रुपदाचे नाव घेईल तर द्रोणाचार्यांना असे वाटले की दुर्योधन मला पांडवांविरुद्ध युद्ध करण्यास उत्तेजित करत असून त्यांच्याविषयी माझ्या मनात वैरभाव निर्माण करीत आहे. म्हणून दुर्योधन धूर्तपणाने द्रुपदापूर्वी विराटाचे नाव घेत आहे, की ज्यामुळे आपली चलाखी द्रोणाचार्यांना ओळखू येऊ नये आणि त्यांनी विशेष मन लावून युद्ध करावे. राजा विराट, उत्तर, श्वेत आणि शंख यांनी या तिन्ही पुत्रांसहित महाभारतात मारले गेले होते. द्रुपदश्च महारथाः, आपण द्रुपद राजाला आपल्या अगोदरच्या मैत्रीची आठवण करून दिली होती, परंतु त्याने मी एक राजा आहे आणि तुम्ही भिक्षुक आहात, तेव्हा तुमची आणि माझी मैत्री कशी होणार, असे बोलून त्यांनी भर सभेत आपला अपमान केला होता. तसेच मनात वैरभाव ठेवून आपणाला मारण्यासाठी त्याने पुत्र सुद्धा उत्पन्न केला. तोच महारथी द्रुपद राजा आपल्या विरुद्ध लढण्यासाठी विपक्षात उभा आहे. हाच राजा द्रुपद युद्धामध्ये द्रोणाचार्यांकडून मात्र मारला गेला. दृष्टकेतुक, हा दृष्टकेतू किती मूर्ख आहे की ज्याच्या पित्याला, म्हणजे त्याचे पिता कोण, शिशुपाल, श्रीकृष्णाने भर सभेत सुदर्शन चक्राने ठार मारले. म्हणजे श्रीकृष्णाने शिशुपालांना सुदर्शन चक्राने ठार मारले. तो श्रीकृष्णाच्याच पक्षाकडून लढण्यासाठी उभा आहे. हा दृष्टकेतू सुद्धा द्रोणाचार्यांनी त्याला मारलेला आहे.
चेकितानक ही सर्व यादव सेना तर आमच्या बाजूने लढण्यासाठी तयार आहे, आणि हा यादव चेकितान पांडवांकडून लढण्यासाठी उभा आहे. काशीराजस्य वीर्यवान, हा काशीराज अत्यंत शूर आणि महारथी आहे. हाही पांडवांच्या बाजूकडून लढण्यासाठी उभा आहे. हा पराक्रमी असल्या कारणाने आपण अत्यंत सावधगिरीने युद्ध करावे. काशीराज महाभारत युद्धात मारला गेलाय. पुरुजित कुंती भोजश्च, पुरुजित आणि कुंती भोज हे दोघेही कुंतीचे भाऊ असल्याने आमचे आणि पांडवांचे मामा आहेत. असे असूनही ते पक्षपाती असल्याने आमच्या विरुद्ध बाजूने लढण्यासाठी उभे आहेत. हे दोघं सुद्धा द्रोणाचार्यांकडून मारले गेले. शैब्यश्च नरपुंगवहा, हा शैब्य युधिष्ठिराचा सासरा आहे. हा मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत बलवान आहे. परिवाराच्या दृष्टीने हा आमचाही नातलग आहे, परंतु हा पांडवांच्याच बाजूने युद्धासाठी उभा आहे, असं दुर्योधन सांगतोय. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौ जाश्च वीर्यवान, पांचाल देशाचे अत्यंत बलवान आणि शूरवीर योद्धे युधामन्यू आणि उत्तमौजा माझ्या वैऱ्याच्या अर्जुनाच्या रथाच्या चाकांचे रक्षण करण्यासाठी नेमले आहेत. म्हणजे ते वैरी आहेत, पण ते अर्जुनाच्या रथांचे चाकांचे रक्षण करणार आहे. आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवावे. म्हणजे की रात्री झोपलं असताना अश्वत्थामा येतो आणि मग मात्र तो त्यांना ठार मारतो. सौभद्र हा श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचा पुत्र आहे. याचे नाव अभिमन्यू आहे. हा अत्यंत शूर असा वीर आहे. हा गर्भावस्थेतच चक्रव्यूह भेदनाची विद्या शिकला आहे. म्हणून आपल्या सैन्याची चक्रव्यूहाकार रचना करताना आपण अभिमन्यूकडे लक्ष ठेवावे. असं कोण म्हणताय? युद्धात दुःशासन पुत्राकडून अन्यायपूर्वक डोक्यावर गदेचा प्रहार झाल्यामुळे अभिमन्यू मारला गेला आहे. हे असं सगळं दुर्योधन सगळ्या आठवण ठेवून सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या विशेष आहेत त्या सांगतोय. द्रौपदे याश्च, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 जणांचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले जे मुलं आहेत त्या मुलांना म्हणतोय की तुम्ही यांच्याकडे पहा. द्रौपदीने माझी भर सभेत थट्टा करून माझे हृदय दुखवले आहे, म्हणून आपण या 5ही जणांना ठार मारून बदला घ्यावा. जेव्हा रात्री हे मुलं झोपलेली होती यांची, युधिष्ठिर वगैरेंची, त्यांची नावं आहेत प्रतिविंध्य, सूत, सोम, श्रुतकर्मा, शतानिक आणि श्रुतसेन. हे जेव्हा झोपले होते तेव्हा अश्वत्थामाने यांना ठार मारलं. सर्व एव महारथः, हे सर्व महारथी आहेत. तसेच ते शस्त्रविद्येत आणि शास्त्रामध्येही प्रवीण आहेत. युद्धामध्ये जो वीर एकटाच 10,000 हजार धनुर्धारी सैन्याचे संचालन करू शकतो अशा वीर पुरुषास महारथी म्हणतात. असे कितीतरी महारथी पांडवांच्या बाजूने लढाईसाठी उभे आहेत. आता या सगळ्यांचा संबंध असा लावलाय की द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी युद्धात त्यांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने दुर्योधनाने पांडव सेनेची विशेषता वर्णन केली. दुर्योधनाने असा विचार केला की द्रोणाचार्य तर पांडवांचे पक्षपाती आहेतच, कदाचित ते पांडव सेनेची विशेषता ऐकून असे म्हणू शकतील की जर पांडवांच्या सैन्यात एवढी विशेषता आहे तर त्यांच्याशी तडजोड का करत नाही. असा विचार येताच दुर्योधन आता पुढील 3 श्लोकात आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतो. म्हणजे आता फक्त ओळखीचा कार्यक्रम झाला की हे आले ते आले. आता जर युद्ध करायचं तर आपली विशेषता काय आहे हे तो अगदी रसभरीत माल मसाला सांगून त्यांचं वर्णन करणार आहे. तर 7व्या श्लोकापासून आपण उद्या त्याच्यात पाहूया की उद्या ते काय सांगतात याच्यात. सुचेता? खूप सुंदर. अगदी मीनाताई सेनाट आहेत का? हो आहे आहे ना. हा चालेल. माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. शंख चक्र करी विराजित ते, पद्म कमंडलू हाती शोभते, भस्मांकित तनु गोचरवाणी, यतिवेश सजले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. गळा माळती हाती झोळी, मुख कमलांची दिव्य झळाळी,
स्वर्ग सुखाचे भेट लागले, पाहुन मन झाले आज मी, दत्त गुरु पाहिले माझे पुण्य फळा आले, माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले. दीनांचा गुरु दास दयाळू, भक्तांसाठी होत कृपाळू, जटाधारी पर ब्रह्म सापळे, धन्य जीवन झाले आज मी, दत्त गुरु पाहिले आज मी, दत्त गुरु पाहिले माझे पुण्य फळ आले, माझे पुण्य फळ आले आज मी, दत्त गुरु पाहिले आज मी, दत्त गुरु पाहिले. खूप सुंदर, झालं ताई. खूप सुंदर, खूप सुंदर अगदी.